शासनापुढे आमचं हे मागणं आहे की इथल्या अनुसूचित जातीच्या 59 जातींना ज्या प्रगत जाती त्या प्रगत जाती शोधून अप्रगत जातींना ज्यांचं शोषण झालंय, ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांचा अधिकार त्यांना अजूनही मिळाला नाही, अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका शासनानं घ्यावी। या राज्याचे मुख्यमंत्री आजच त्यांचं तुम्ही जर मुलाखत पाहिली असेल अधिवेशनातलं भाषण, त्यांनी सांगितलंय की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्याच्यानुसार आम्ही सगळे भूमिका घेणार आहोत। अनुसूचित जातीतल्या मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्याची भूमिका शासनाची आहे आणि हा जो काही मोर्चा आहे तो शासनाच्या सपोर्ट मध्ये आहे। प्रगत जात आणि अप्रगत जात असं शासनानं धोरण राबवायला पाहिजे, असा डाटा तयार केला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे। या 13% आरक्षणाचा संविधानाचा हेतू जर या ठिकाणी अंमलात आणायचा असेल व्यवस्थितपणे तर या सगळ्या 59 जातींचा बारकाईनं विचार होणं गरजेचं आहे आणि जे काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं नाहीये। काँग्रेसनं ज्या सुविधा निर्माण केल्या त्या तुटपुंज्या होत्या, त्याच्यामध्ये भारतातले लोक एकमेकांचे स्पर्धक झालेले आहेत आणि तीच गत या आरक्षणामध्ये झालेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांना महाराजांना विरोध केला की तो बाबासाहेबांना केला असं दाखवतात आणि आम्हाला बाबासाहेबांचे विरोधी ठरवत आहेत, हे चुकीचं आहे। त्यांनी या मागणीला सपोर्ट केला पाहिजे आणि म्हणून मग त्यांच्या कुठल्याही मोर्चामध्ये आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या कायम सोबत राहू। आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेलो आहोत। आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून कोसो दूर राहिलेलो आहोत। आम्हाला देखील या देशामध्ये स्वाभिमानाने जगायचं आहे, आम्हाला देखील या देशामध्ये इतराप्रमाणे राहायचं आहे। म्हणून तुम्ही आम्हाला उपवर्गीकरण करून कोट्यामध्ये कोटा निर्माण करून आमच्या मुलाबाळांच्या हक्काला, आमच्या मुलाबाळांना न्याय द्या। लोकसंख्येचा आधार न घेता मागासलेपणाचा निकष गृहीत धरून आमचं वर्गीकरण केलं जावं महाराष्ट्र शासनाने, कारण आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवरती जबाबदारी दिली आहे। आपण समजा धनगर समाजाच्या तांडा जर बाहेर आहे आणि त्याला जर आपण गेलोच नाही, त्याला म्हणजे तो शिक्षण शिकणारच नाही। सरकारचं जबाबदारी होती की जो समाज जास्त शिकलेला आहे तर इतरही समाज त्याप्रमाणे शिकला गेला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती त्या शासनाने निर्माण केली पाहिजे होती की आमचं आमचं रिझर्वेशन आमच्या जे 13% 13.5% जे आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं आणि ते फक्त त्यामध्ये आरक्षण करण्यासाठी, आरक्षणाचं जे उपवर्गीकरण करण्यासाठी लोकसंख्येचा आधार घेऊ नये। जे खूप मागासलेले आहेत आणि ज्यांना प्रतिनिधित्व कमी आहे अशांना प्राधान्य द्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। त्यामध्ये लोकसंख्येचा विचार नाही आहे, पहिले हा निकष आहे मागासलेपणा आणि कमी प्रतिनिधित्व, त्यानुसार उपवर्गीकरण करावं आणि उपवर्गीकरण जर झालं ना तरच या वंचित जातींना आरक्षणाचा लाभ होईल। ज्या जातीचा आजपर्यंत विकास झालेला नाही त्यांना प्राधान्य देण्यात यावे। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारी जे वाल्मिकी समाज आहे, सुदर्शन समाज आहे, मखियार समाज आहे, सफाई कर्मचारी पेशावर जे समाज आहे यांना आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच निर्णयाप्रमाणे त्यांना आरक्षणाचं वर्गीकरण झालंच पाहिजे। अनुसूचित आरक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा
स्वागत करता हूं मैं ओमराज सदर, आप सभी का आवाज इंडिया की इस आवाज विशेष प्रोग्राम। एक तरफ हम लोग देख रहे हैं कि अनुसूचित जाति के 58 जाति पूरी 58-59 जातियों ने मिलकर उपवर्गीकरण का विरोध किया था। वहीं यहाँ पर हम लोग दूसरी तरफ देख रहे हैं कि अनुसूचित जाति के जो कुछ समुदाय है, जैसे हम लोग मातंग समाज की अगर बात करते हो तो मातंग समाज इसके समर्थन में आज यहाँ पर मोर्चा कर रहा है। उनका कहना है कि अनुसूचित जाति में आरक्षण में उपवर्गीकरण का समर्थन होना चाहिए, उपवर्गीकरण होना चाहिए। उपवर्गीकरण एक तरफ देखा जाए तो विरोध भी हो रहा है और समर्थन भी हो रहा है। इनसे बातचीत करते हैं और इनसे जानते हैं कि ये लोग समर्थन क्यों कर रहे हैं, समर्थन होने से क्या साबित होगा और क्या होगा। हाँ सर, आप लोग समर्थन में उतरे हुए हैं। हा समर्थन में आहे आम्हाला। सर, समर्थनाच्या मागचं कारण काय आहे? समर्थनाच्या मागचं कारण असं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय दिलेला आहे अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोन, त्या वर्गीकरणासाठी लोकसंख्येचा आधार न घेता मागासलेपणाचा निकष गृहीत धरून आमचं वर्गीकरण केलं जावं महाराष्ट्र शासनाने। कारण आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवरती जबाबदारी दिली आहे की त्यांनी प्रत्येक राज्यांवर जबाबदारी दिली, तर त्यांनी आमच्याबद्दल बोलतो की महाराष्ट्र राज्यामध्ये आमची जबाबदारी येते। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आमच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे वंचित ठेवू नये किंवा आमच्यावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारचं वर्गीकरण व्हावं। म्हणजे समजा लोकसंख्या कुठेतरी तुमचं असं म्हणणं आहे गेल्या 70 वर्षात तुमच्यावर अन्याय झाला? हो, झाला आमच्यावर अन्याय। कसं झालं म्हणजे की आमच्या समाजाला जो काही अनुसूचित जातीमधला आमचा जो वर्ग होता, आमचा वर्ग त्या प्रमाणात शिक्षित झालेला नव्हता। मग ह्या चुकी कुणाची? चुकी याची सिस्टीमची, शासनाची चुकी आहे साहेब। आपण समजा धनगर समाजाच्या तांडा जर बाहेर आहे आणि त्याला जर आपण गेलोच नाही, त्याला म्हणजे तो शिक्षण शिकणारच नाही। सरकारचं जबाबदारी होती की जो समाज जास्त शिकलेला आहे तर इतरही समाज त्याप्रमाणे शिकला गेला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती त्या शासनाने निर्माण केली पाहिजे होती। पण त्यावेळी शाळा कॉलेजेस सगळ्या मुबलक होत्या। आज शाळा कॉलेज शिक्षण सगळं महान झालं। शाळा कॉलेज असूनच चालत नाही, तर शाळा कॉलेजमध्ये मुलगा शिक्षण शिकायला गेला पाहिजे, प्रवृत्त करणं हे शासनाची जबाबदारी आहे साहेब। ही शासनाची जबाबदारी आहे। कारण त्याप्रमाणे आता बघा ना, कुठल्याही योजना तुम्ही आपण करता तर यासाठी तुम्ही प्रसिद्धी करता, मीडियामध्ये देता। शासन काय करते, मीडियामध्ये देतं ही योजना आली या सरकारने, अशा प्रकारची योजना ती अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून शासन काय करते, ते ऍडव्हर्टाइजमेंट करते। त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट झाली नाही, त्यामुळे आमचा तो समाज मागे राहिला। जाहिरातींविषयी जर आपण बोलतो म्हटलं बरोबर, तर गेल्या 10-12 वर्षातच आपण जाहिरातींचं प्रमाण जरा जास्त बघतोय। याच्या आधीचा जो काळ होता, सत्ता परिवर्तनाच्या आधीचा जो काळ होता, त्यावेळी त्या पद्धतीने जाहिरातीसाठी मुबलक साहित्य देखील नव्हतं, मुबलक संसाधने देखील नव्हते। त्यामुळे त्यावेळी तेवढ्या जाहिराती होऊ शकत नव्हत्या, हे देखील तितकंच खरं आहे। जरी जाहिराती नव्हत्या तरी जे सिस्टीम मध्ये समजा प्रायमरी शिक्षक आहे, प्रायमरी शिक्षकांनी घरोघरी जाऊन आपले त्या विद्यार्थ्यांना आणून ते नाव नोंदणी करणे हे तर करू शकत होते, ते केलं गेलं नाही आहे। किंवा याप्रमाणे अशा प्रकारचे अनेक पालकांची देखील जबाबदारी होती की आपल्या पाल्यांना होती ना, मान्य आहे, बिलकुल होती, मान्य आहे ना। परंतु पालक तेवढा शिक्षित नव्हता त्या काळामध्ये। पालक तेवढा शिक्षित नसल्यामुळे तो तेवढे त्याला ती स्वतःच तो शिक्षित नाही, तर आपल्या मुलाला शिक्षण करण्याची त्याची जे वृत्ती आहे ती तेवढी पॉझिटिव्ह नव्हती, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला। मग काय झालं, एकच वर्ग फक्त शिक्षित झाला, एकच वर्ग शिक्षित झाल्यामुळे तो वर्ग पुढे, आम्हाला त्याचा परत दोष द्यायचा नाहीये, परंतु तो शिक्षित झाला, प्रगत झाला। आणि त्या प्रगतीमुळे परंतु काय झालं की हा प्रगत करण्यासाठी त्यांचा जो काही सहकार्य पाहिजे होतं ते मिळालेलं नाही। म्हणून काय झालं की ग्रामसेवकापासून तर प्रधान सचिवापर्यंत एकच सिस्टीम तयार झाली। त्याच्यामुळे जे बाकीची निवड झाली, बाकीच्या आमच्या 58 जातीमधल्या विद्यार्थ्यांना समजा एखाद्या नोकरीचा इंटरव्ह्यू मध्ये जर पास करायचा आहे, उत्तीर्ण करायचा आहे, तर तो विचार झाला। आता त्याच्यावरती बोलणं बरोबर नाही आहे, तर म्हणून हा प्रकार, त्याच्यामुळे हे जे 58 जातीतल्या समाजातले जे लोक आहेत ते मागे राहिले। आताशी मात्र तशी परिस्थिती नाही आहे। आजची परिस्थिती आहे की आता आमच्या बरेच शिक्षित झालेले होतात, बरेच विद्यार्थी 58 जातीतले विद्यार्थी, परंतु त्यांना आता चान्स नाही आहे। चान्स का नाही आहे, त्यांचं उदाहरण देतो तुम्हाला। बार्टीमध्ये आतापर्यंत समजा इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहा आपण की बार्टीमधले जे काही विद्यार्थी म्हणजे बार्टीसाठी याच्यामध्ये UPSCच्या परीक्षेसाठी जे बार्टी एंट्रन्स परीक्षा घेते, त्या एंट्रन्स परीक्षेमधला जो इम्पेरिकल डाटा आपण जर काढला, त्या डाटामध्ये आतापर्यंत जे दिल्लीला शिक्षणासाठी गेलेले, मोफत शिक्षणासाठी UPSCच्या परीक्षेसाठी गेलेले विद्यार्थी आहेत, त्यामध्ये फक्त एका विशिष्ट समाजाचेच लोक जास्त गेले आहेत। 58 जातीतल्या लोकांचं फार नगण्य आहे, फार कमी आहेत। कारण त्यांचं शिक्षण तेवढं नसावं? नाही, पदवीधर असावंच लागते UPSCच्या परीक्षा बसण्यासाठी। जर एक विशिष्ट समाज तिथपर्यंत गेलेला आहे तर यांच्या शिक्षणामुळे गेला असावा तो? नाही, यांना एका काही स्पेशल सवलत मिळालेली आहे? UPSCच्या परीक्षेसाठी जाण्यासाठी ग्रॅज्युएशन पदवीधर असणं अत्यंत जरुरी आहे। बार्टी बद्दल बोलतात, बार्टी ही एंट्रन्स परीक्षा घेते, बार्टी आणि एंट्रन्स परीक्षा पदवीधरांना सगळेच पदरपात्र आहे, परंतु तो
ते कोणते निवडायचे आणि कोणते निवडायचे हा विषय सिस्टीमचा आहे. मी कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना म्हणत नाही, मी पण कुठल्या समाजाला हे करत नाही. नाहीये. सिस्टीम जी आहे ती सिस्टीम अशा प्रकारची लादली गेली की त्या सिस्टीम मध्ये एका विशिष्ट वर्गाला फक्त तुम्ही तिथे युपीएससीच्या परीक्षेला गेले. बाहेर देशामध्ये उच्च शिक्षणासाठी एकच वर्ग जास्त जातोय, बाकीचे वर्ग जात नाहीये. त्याच्यामध्ये काय होत आहे याचं कारण असं आहे की कारण एक विशिष्ट वर्गाच्याच जे आहे सगळे पुढारी त्यांचे, ग्रामसेवक त्यांचे, सगळे डेप्युटी कलेक्टर त्यांचे सगळे, त्यामुळे हा वर्ग वंचित राहिला. म्हणून पण शासनाचा आम्ही त्या वर्गावरती गुन्हा देत नाही, पण आम्ही शासनाला हे करतो की शासनाने या प्रकारे अशा प्रकारचं सिस्टीम तयार करायला पाहिजे होती की आता यांचं सुद्धा मुलं गेली पाहिजे. आणि म्हणून आजचा मोर्चा करण्याचं कारण आहे आणि म्हणून आजच्या वर्गाचं कारण आहे. म्हणून आजच्या वर्गाचं आमचं हे कसं म्हणणं आहे की आजचा मोर्चा आहे, आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहे. आम्ही सरकारला, शासनाला हे म्हणतो आहे की आमचं आमचं रिझर्वेशन आमच्या जे 13% 13.5% जे आरक्षण, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं. आणि ते फक्त त्यामध्ये आरक्षण करण्यासाठी, आरक्षणाचं जे उपवर्गीकरण करण्यासाठी लोकसंख्येचा आधार घेऊ नये, तो आमच्या मागासलेपणाचा आधार घ्यावा. येणारच होतो. हा, कारण आता मधल्या 2000 म्हणजे एक चर्चा अशी देखील सुरू आहे हो. की ज्यांची लोकसंख्या जास्त राहील बिलकुल. त्यांना आरक्षणाचा जास्त फायदा मिळेल. समजा असं जर झालं तर 2011च्या जनगणनेनुसार बिलकुल. मातंग समाजाची लोकसंख्या कमी होत चालली. कमी झाली. बघा, सर्वोच्च न्यायालयाचा जो दिनांक 1 ऑगस्ट 2024चा निर्णय आहे त्यामध्ये जे निकष दिले आहे नॉर्म्स उपवर्गीकरणाचे, ते आहे मागासलेपणा, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि प्रतिनिधित्व. बरोबर. ज्यांना प्रतिनिधित्व कमी आहे आणि जे खूप मागासलेले आहेत आणि ज्यांना प्रतिनिधित्व कमी आहे अशांना प्राधान्य द्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. बरोबर. त्यामध्ये लोकसंख्येचा विचार नाही आहे. पहिले हा निकष आहे मागासलेपणा आणि कमी प्रतिनिधित्व, त्यानुसार उपवर्गीकरण करावं. आणि उपवर्गीकरण जर झालं ना तरच या वंचित जातींना आरक्षणाचा लाभ होईल. अन्यथा एकत्रित आरक्षणामध्ये काय होतं की ज्या सबळ जाती असतात त्यांना जास्त लाभ होतो, ज्या वंचित असतात त्या वंचित राहतात. आणि म्हणूनच आपल्याला माहीत असेल की या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे. त्या ठिकाणी जाती कलह देखील कमी झालेला आहे आणि आता वंचितांना त्या ठिकाणी आरक्षण मिळू लागलेलं आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे साधारणतः 13% आरक्षणामधनं मातंग समाजासाठी जर आपण विचार करतो म्हटलं तर किती टक्के आरक्षण मिळायला हवं तुमच्या मते? बघा, या ठिकाणी हरियाणाचा पॅटर्न जो आहे, हरियाणानं 2च गट केलेले आहेत. एक ज्यांना लाभ मिळालेला आहे, जे सबळ आहे असा एक गट, आणि ज्यांना कमी लाभ मिळाला आहे किंवा जे लाभापासून वंचित आहे असा दुसरा गट. हे 2 गट झाले ना तर सगळ्यांना लाभ मिळेल. तर भागच नाही त्याच्यामध्ये. हरियाणाचा पॅटर्न आहे तसाच, पंजाबचा पॅटर्न तसाच आहे, 2च गट आहे. इकडे जर तुम्ही पाहिलं आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या ठिकाणी 3 गट आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की 2 गट जर केले ना तर सगळंच अंमलबजावणीसाठी ते सोयीचं होईल. आज जे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भारतीय घटनेच्या आधारावर भारताचे सरन्यायाधीश तत्कालीन गवई साहेबांनी जे निर्णय दिलेला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातील 4 राज्यामध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि त्यांनी जे आदेशमध्ये म्हटलेलं आहे, ज्या जातीचा आजपर्यंत विकास झालेला नाही त्यांना प्राधान्य देण्यात यावे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारी जे वाल्मिकी समाज आहे, सुदर्शन समाज आहे, मखियार समाज आहे, सफाई कर्मचारी पेशावर जे समाज आहे, यांना आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अनुसंधान केंद्र बाल्टीची जर लिस्ट पाहिली तर त्यामध्ये या समाजाचे विद्यार्थी नगण्य मिळतील. IAS और IPS तो बहुत दूर की बात आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सर्व 58 जाती एकत्र आलेली आहे आणि एकत्र जाती एकत्र येऊन शासनाकडे आमची एकच मागणी आहे की जे कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. और त्या निमित्ताने जे आमचा वाटा आहे ही आमचा वाटा आमच्या समाजाला मिळाला पाहिजे. माझ्यासोबत आमचे नागपूर शहरांचे महामंत्री उमेशजी गुईकर, जयंतजी गौतम, हमारे राष्ट्रीय संघटन मंत्री अजय करोसियाजी, प्रदेशचे महामंत्री संजय रासेवती, मधु मटकेजी आणि माझे सर्व संघटनाचे कार्यकर्ता, समाजाचे बंधू बांधव इथे उपस्थित आहे. आम्ही सर्व समाज एकत्र आहे और एकत्र होऊन आम्ही शासनाचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच निर्णयाप्रमाणे त्यांना आरक्षणाचं वर्गीकरण झालंच पाहिजे. धन्यवाद.
संपूर्ण मातंग समाजात आणि महिला मंडळीकडून सगळ्यांनी मातंग समाजाला मी शुभकामना देते की पूर्ण मातंग समाज एक खट्टे जमा झालेला आहे नागपूर ते ग्रामीण पर्यंत. मी जिजा वाघमारे बोलून राहिली, महिला मंडळीची अध्यक्ष. बाबासाहेबांच्या समानतेचा न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला सुद्धा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि हा सामाजिक न्याय आम्हाला मिळावा यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामधला हा एल्गार आहे आणि या एल्गारच्या माध्यमातून मातंग समाजासह इतर लाभवंचित जाती या सगळ्या 58 लाभवंचित जातींचा हा आक्रोश आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतात प्रत्येक जिल्ह्यावरती प्रचंड मोठा समुदाय शेड्यूल कास्ट मध्ये असणारा 2 नंबरचा मातंग समाज व इतर लाभवंचित जाती हे आक्रोश करतायत आणि ह्या एकच सरकारला सांगतायत की सरकार आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेलो आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून कोसो दूर राहिलेलो आहोत. आम्हाला देखील या देशामध्ये स्वाभिमानाने जगायचंय. आम्हाला देखील या देशामध्ये इतराप्रमाणे राहायचंय. म्हणून तुम्ही आम्हाला उपवर्गीकरण करून कोट्यामध्ये कोट्या निर्माण करून आमच्या मुलाबाळांच्या हक्काला आमच्या मुलाबाळांना न्याय द्या ही एक रास्त भूमिका आणि रास्त मागणी घेऊन संपूर्ण लाभवंचित समूह हा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आपल्याला दिसतोय. आज नागपूरमध्ये जे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नागपूर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचा मातंग समाजाच्या वतीनं हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठीचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून शासनापुढे आमचं हे मागणं आहे की इथल्या अनुसूचित जातीच्या 59 जातींना ज्या प्रगत जाती त्या प्रगत जाती शोधून अप्रगत जातींना ज्यांचं शोषण झालंय, ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांचा अधिकार त्यांना अजूनही मिळाला नाही, अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका शासनानं घ्यावी. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिलेला आहे की अनुसूचित जातीचं वर्गीकरण करता येते. त्याचा आधार घेऊन तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये अशा 5 स्टेटमध्ये ते लागू झालेलं आहे. त्या ठिकाणी कुठलाही वाद निर्माण झाला नाही. प्रगत जातीनं कुठलाही फेक नरेटिव्ह सेट केला नाही, विरोधामध्ये भूमिका घेतली नाही. पण महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा गवगवा करणारे आणि आम्ही आंबेडकरांचे अनुयायी असं सांगणारे लोक आता या सामाजिक न्यायाच्या मुंडक्यावर पाय द्यायला तयार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आम्हाला आरक्षण आहे पण आमचा फायदाच होत नाही. म्हणजे लोक आमच्याकडे पाहताना हे शिकलेले नाहीत, हे दारुडे आहेत, व्यसनी आहेत, अंधश्रद्धाळू आहेत, देवी देवतांना मानतात. आमचं देवी देवतांना मानणं हा एक भाग आहे, तो आमच्या धर्माचा भाग आहे. पण आमचं शिक्षण आणि त्यातून आम्हाला सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक जे धोरण या ठिकाणी संविधानानं राबवलेलं आहे, शासनाची जी भूमिका आमच्या सोबतची आहे, त्या सगळ्या धोरणांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसते. आणि म्हणून ह्या जो काही आक्रोश आहे हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक झोपड्यामध्ये हा आक्रोश तुम्हाला सगळ्यांना दिसून येईल. आणि स्वतः सीएम साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आजच त्यांचं तुम्ही जर मुलाखत पाहिली असेल अधिवेशनातलं भाषण, त्यांनी सांगितलंय की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्याच्यानुसार आम्ही सगळे भूमिका घेणार आहोत. अनुसूचित जातीतल्या मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्याची भूमिका शासनाची आहे आणि हा जो काही मोर्चा आहे तो शासनाच्या सपोर्ट मध्ये आहे. सर, आपण आता एक प्रश्न मांडला की ज्या अविकसित जाती आहेत त्यांचं शोषण झालंय. शोषण होण्याचं मुख्य कारण काय होतं? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की आपण हे देखील बोललात की उपवर्गीकरण आम्हाला अशिक्षित मानले जाते, आम्हाला देवी धर्माला पूजणारे मानले जाते. तो आमचा वैयक्तिक हे आहे, त्याबद्दल संशय नाही. पण जर लोक तुम्हाला अशिक्षित मानतात, जर उद्या उपवर्गीकरण जर झालं आणि शिक्षण जर तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचलं नाही तर त्या उपवर्गीकरणाचा काय फायदा तुम्हाला होईल?
अशिक्षित मानतात हे फेक नरेटिव्ह आहे. मी सांगतो तुम्हाला. तुम्हीच बोललात म्हणून मी बोललो. नाही नाही, त्यांचा फेक नरेटिव्ह सांगतोय मी. की आमच्या मागणीला मोडीत काढण्यासाठी त्याने एक फेक नरेटिव्ह सेट केलाय की ही मागणी प्रगत जातीने की ही मागणी भाजप आणि संघानं या मांगाच्या डोक्यामध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामुळे हे मांग असं बोलतात. खरं तर मांग शिकले नाहीत, मांग पुढे आले नाहीत. मांगानं इकडं कशाचं कारण असं त्यांचं म्हणणं आहे. पण वास्तविकता वेगळी आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर सर्वे केला तर तुम्हाला लक्षात येईल की अजूनही सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 13% आरक्षण एकत्रित आरक्षण असल्यामुळं 59 जाती आणि त्याच्या पोट जाती यामध्ये त्यांचा मोठा फायदा झालेला आहे. ज्या ज्या जातींना आरक्षणाचा लाभ कळाला त्यांनी घेतला आणि त्यांनी तो त्यांच्या पुरता मर्यादित ठेवला. म्हणून तो लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे होता. आरक्षणाचा अधिकार असणाऱ्या इतर जातींनाही तो मिळायला पाहिजे होता. जसा बौद्ध समाजाला मिळाला, जसा चांभार समाजाला मिळाला, तसाच तो मातंगांनाही मिळायला पाहिजे होता. पण तो मिळाला नाहीये. म्हणून आमचं म्हणणं आहे की याचं अ आणि ब असं झालं पाहिजे. प्रगत जात आणि अप्रगत जात असं शासनानं धोरण राबवायला पाहिजे, असा डाटा तयार केला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी ही भूमिका घ्यायला सर, आता आपण बोललात की बौद्ध समाज, प्रगत जातीमध्ये बौद्ध समाज आणि चांभार समाजाने या आरक्षणाचा फायदा घेतला, बरोबर. पण या समाजाने मातंग समाजाला थांबवलं देखील नाही ना आरक्षणाकरिता. असं नाही, त्यांच्या आडवे देखील आले नाही. मी हे सांगत असताना मी असं सांगितलेलं आहे की आता ज्या पद्धतीनं त्यांनी असं सांगतायत की या आरक्षणाच्या वर्गीकरणानं सामाजिक ऐक्यामध्ये फूट पडेल. जे लोक भाऊ म्हणून राहत आहेत ते लोक दुश्मन होतील असं जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांनी याचा प्रचार, प्रगत जातीने त्यांनी याचा प्रचार करायला पाहिजे होता की अरे हे तर सगळे तुम्ही पुढे या, तुम्ही शिक्षण घ्या. कशामुळे शिक्षण घेतलंय, शिक्षणाबद्दलची उदासीनता काय आहे हे त्यांनी भाऊ म्हणून शोधायला पाहिजे होतं. म्हणजे लक्षात घ्या की एका छताखाली राहणारी ही माणसं, भाऊ म्हणून राहणारी माणसं, एक भाऊ प्रगत झालेला आहे आणि एक भाऊ अप्रगत आहे. त्याच्या अंगावरची फाटकी कापड आहेत, त्याच्या अंगावर तुटलेली कपडे आहेत, चप्पल आहे त्याची तुटलेली, कुठलीही विकास त्याचा होत नाही आणि एका भावाची मात्र प्रचंड प्रगती दिसते. आणि म्हणून हा फाटलेल्या कपड्यातला, तुटलेल्या चपलेतला हा त्या माणसाचा, त्या बांधवाचा प्रश्न आहे. आणि ही काही असंवैधानिक मागणी नाहीये, न्यायिक मागणी. तुम्ही जर याला बारकाव्यानं बघितलं तर त्यांनी ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केलाय हा अतिशय चुकीचं आहे. ही मागणी एवढीच आहे की प्रगत जातींना आता थोडं थांबवलं पाहिजे आणि अप्रगत जातींना न्याय दिला पाहिजे. ह्याच्यामध्ये अशी मागणी घेऊन जाणं म्हणजे गैर कसं आहे, मला हे म्हणजे समजलं नाही त्यांचं. सर, एक प्रश्न असा देखील आहे की एक वेळ आजपासून जर आपण साधारणतः 30-40 वर्ष आधीचा जर काळ बघितला, ज्या वयात आपण आम्ही आहोत त्या पिरियडमध्ये शिक्षण सहज मिळत होतं. आज दिवसेंदिवस शिक्षण महाग होत चाललंय. सामान्य माणसाच्या आवाक्यात शिक्षण राहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये उपवर्गीकरण होऊन जर तुम्हाला एक विशिष्ट मर्यादित जर तुम्हाला आरक्षण मिळालं, शिक्षणाची जर आज आपण परिस्थिती बघितली तर या उपवर्गीकरणाचा किती, या शिक्षणात त्या याच्यात सामान्य माणूस शिक्षण घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा समाज कितपत शिक्षित होईल आणि कितपत या आरक्षणाचा फायदा घेईल? परिस्थिती अशी आहे सध्या की आरक्षण असूनही आम्हाला ते नसल्यासारखं आहे आणि म्हणून लोकांची याबद्दलची, आरक्षणाबद्दलची मानसिकता नाराजीची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही असं म्हणूच शकत नाही की भलेही शिक्षण मागलं असलं तरी शिक्षणाचं महत्व या लोकांमध्ये गेलेलं आहे. फक्त आम्ही शिकून काय उपयोग, की आम्हाला नोकरी मिळत नाही. म्हणजे आमच्या घराशेजारचा माणूस जो शिकलेला पोरगा आहे, मग त्याला पाहून त्याला अजूनही नोकरी मिळालेली नाही म्हणून माझी स्वतःची मानसिकता उदासीन व्हायला लागली. आणि म्हणून या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं, शासनानं त्यासाठी कॅटेगरायझेशन केलं आणि आमचं आरक्षण आता सुरक्षित आहे. जिथं SC मध्ये मातंगाला संधी मिळायला पाहिजे होती तिथं जर प्रगत जातीला त्या ठिकाणी तो माणूस आला नाही म्हणून प्रगत जातीनं संधी मिळत होते. हे आजपर्यंत इथपर्यंत झालेलं आहे. आणि जेव्हा मातंगाची जागा सुरक्षित होईल आणि तिथं मातंगच भरला जाईल असं जेव्हा शासनाच्या चौकटीत येईल तेव्हा मांग त्यासाठी शिकल आणि त्या ठिकाणी जाईल. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची जागा तशाला तशी ठेवा. आम्ही तिथं मांग नाही म्हणून दुसऱ्याला तिथं त्या ठिकाणी भरण्यामुळं प्रचंड मोठी विषमता तयार झालेली आहे. आणि ही विषमता नष्ट करायची असेल, या 13% आरक्षणाचा संविधानाचा हेतू जर या ठिकाणी अंमलात आणायचा असेल व्यवस्थितपणे तर या सगळ्या 59 जातींचा बारकाईनं विचार होणं गरजेचं आहे आणि जे काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं नाहीये.
काँग्रेसनं ज्या सुविधा निर्माण केल्या त्या तुटपुंज्या होत्या, त्याच्यामध्ये भारतातले लोक एकमेकांचे स्पर्धक झालेले आहेत आणि तीच गत या आरक्षणामध्ये झालेली आहे. आणि म्हणून हा आज जो आमच्यामध्ये जे स्पर्धा झालेली आहे ते लोक आम्हाला शिव्या देत आहेत, अण्णाभाऊंना शिव्या देत आहेत, लहुजी साळवेंना शिव्या देत आहेत आणि इतक्या टोकाचा आणि गलिच्छ भाषा वापरत आहेत की त्यांना आता लक्षात आलेलं आहे की 13% आरक्षणाचं जर वर्गवारी झाली तर त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. आणि म्हणून कर्नाटकातल्या लोकांनी रस्त्यावर का आले नाही, प्रगत जाती तेलंगणामधल्या का आले नाही, तिथल्या गव्हर्नमेंटला कोणीही विरोधात जाऊन आता जे मोर्चे काढतायत तसे का काढले नाही. महाराष्ट्रामध्ये हे का, तर महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मातीत गाडणारी हीच समाज आहे, ही जात आहे प्रगत, असं आमचं स्पष्ट मत आहे. हा काय आरोप नाही आणि आम्ही महारवाड्यावर मोर्चे काढलेले नाही. आमचा मोर्चा हा या ठिकाणी शासनाच्या एकूणच व्यवस्थेवर आहे आणि स्वतः मला सगळं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की सीएम साहेब पॉझिटिव्ह आहे. बरोबर. सर, एक विषय असा देखील होता की आपण वेगवेगळे मोर्चा काढण्यापेक्षा जर आपण संयुक्त आरक्षण वाढवण्यावर मोर्चा जर काढला असता तर हा अधिक उपयोगी झाला असता. कारण सत्ता परिवर्तन झाल्या बीजेपी जेव्हा सत्तेत आली, सत्ता पक्ष जेव्हा सत्तेत आला तेव्हा 10% आरक्षण ब्राह्मणांना देण्यात आलं. त्यावेळी कुणीही आक्षेप घेतला नाही. एकीकडे आपण आपसातल्या आरक्षणावरती आक्षेप घेतो, मला भेटलं नाही. त्यापेक्षा जर आपण संयुक्त मोर्चे काढून जर या आरक्षणाला वाढवण्याची मागणी केली असती तर अजून रास्त झाली नसती. आमची तीही तयारी आहे. या 13% आरक्षणामध्ये जर अनुसूचित जातींचं भागत नसेल तर या पलीकडे जाऊन वाढवून घेण्याच्या आरक्षणाची सर्वसमावेशक तयारी आमची आहे. पण आत्ता आमच्या मोठ्या आणि प्रगत बांधवांनी आमच्या एकूणच पोटापाण्याचा, भाकरीचा आणि शिक्षणाचा हा विचार त्यांनी आता करायला पाहिजे होतं. देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावर त्यांनी मोर्चे काढायला पाहिजे होते, पण ते मोर्चे या मागाच्या मागणीवर काढतायत. हा संकुचितपणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे आणि म्हणून सामाजिक ऐक्याला आम्ही कधीही तयार आहोत. आम्ही त्यांच्या चळवळीमध्ये पहिल्यापासून आहोत. आमच्या पोचीराम कांबळेंनी विद्यापीठाच्या नामांतरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या म्हणून स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. त्याचे तुकडे झालेले आहेत तरी सुद्धा तो मागं हटला नाही. अशी अनेक माणसं आहेत. शाहीर विठ्ठल उमप हे जय भीम म्हणत त्यांचा स्टेजवर मृत्यू झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, त्याचे आपण साक्षीदार आहेत. मी लहान होतो आणि हा इतिहास आहे. पण हे सगळं नाकारून सगळं जे काही आहे ते आम्हीच आहोत. बाबासाहेब आंबेडकरांना, महाराजांना विरोध केला की तो बाबासाहेबांना केला असं दाखवतात आणि आम्हाला बाबासाहेबांचे विरोधी ठरवत आहेत. हे चुकीचं आहे. त्यांनी या मागणीला सपोर्ट केला पाहिजे आणि म्हणून मग त्यांच्या कुठल्याही मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या कायम सोबत राहू.